मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, अलीकडच्या काही वर्षात घडलेल्या घटना आपण पाहिल्या तर आपला जीव, आपला प्राण हा खूप स्वस्त होऊ लागला आहे. स्वस्त म्हणजे एवढा की कवडीमोल दराचा. पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं की प्रत्येकाला त्याचा जीव हा लाख मोलाचा असतो. पण आताच्या काळात आपली वर्तणूक, आपली वागणूक आणि आपलं आयुष्याचं स्ट्रक्चर पाहिलं तर असं काही मला वाटत नाही. आपला प्राण हा कवडी मोलाचा झालेला आहे. आपणच केला आहे बरं तो. आपणच आपल्यासाठी जो जीव लाख मोलाचा असायला पाहिजे तो कवडी मोलाचा केला आहे. हो, मी हे खूप जबाबदारीने बोलतो आहे. याला उदाहरणं द्यायची झाली तर मी प्रचंड उदाहरणं देईन, पण त्यातलं अलीकडचं ताजं उदाहरण म्हणजे बेंगलोरमध्ये झालेली दुर्घटना. मित्रहो बघा, बेंगलोरमध्ये एवढी दुर्घटना झाली आणि ती कशासाठी झाली? कुठे जे चेंगराचेंगरीत 10 लोक मेले, मृत्युमुखी पडले. ते कशामुळे पडले? कुठे शत्रूनं काय हल्ला केला आणि त्याच्यात केले का? तर अजिबात नाही. देशासाठी कामे आले का? अजिबात नाही. स्वतःसाठी कामे आले का? स्वतःच्या कुटुंबासाठी कामे आले का? तर अजिबात नाही. तर कोणासाठी आलं? तर तो बेंगलोर संघ IPL जिंकला त्याच्या सेलिब्रेशनसाठी, तो संघ पाहण्यासाठी आणि त्या संघाचं अभिनंदन करण्यासाठी ते कामी आले. केवढा मोठा त्याग केला त्यांनी, बोला आता. मित्रहो, बेंगलोरच्या घटनेनं आपल्या सरकारच्या डोळ्यात अंजन घातलंच आहे आणि ते अंजन घालून काय सरकारचे डोळे उघडतील असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा आपण आपली म्हणून काहीतरी जबाबदारी पाळणार आहोत की नाही, हा नेहमीचा माझा प्रश्न. कुठेतरी चेंगराचेंगरी कुठेतरी खूप लोक जमलेले आहेत. त्या लोकांमध्ये प्रचंड एवढ्या संख्येनं जमलेले आहेत. आपण जर स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर चेंगराचेंगरी होऊ शकते आणि त्याच्यात कोणतरी मारलं जाऊ शकतं किंवा आपणही त्याच्यामध्ये मारले जाऊ शकतो. एवढी पुसटशी कल्पनासुद्धा ह्या चाहत्यांना नसावी याचं मला खूप आश्चर्य वाटतं. सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा किंवा योगायोगानं म्हणा, मी काही दिवसांपूर्वीच या विषयातला व्हिडिओ बनवणार होतो. या विषयातला म्हणजे अलीकडे घसरलेली भारतीय लोकांची मानसिकता या विषयावरचा. आता त्याला जोड ह्याची पण द्यायला लागेल. मित्रो, आपल्याकडे प्रचंड वेळ आहे. आता हे मी कसं सांगतो तुम्हाला प्रचंड वेळ आहे ते कशावरनं म्हणतो? कारण असल्या गोष्टीला जायला आपल्याला वेळ मिळतो. आपण दुसऱ्यांना सांगतो की मी खूप बिझी असतो रे, मी खूप हे असतो रे. पण असे जेव्हा कार्यक्रम वगैरे असतात त्याच्यात करोडो लाखोच्या संख्येनं लोक बाहेर पडतात. त्याचं मला आश्चर्य वाटतं. काम धंदे सोडून या गोष्टीच्या मागे पळतो आपण. मित्रहो, राजकारणी, अभिनेते, नंतर हे स्पोर्ट्समन म्हणजे खेळाडू, यांच्या मागं धावणं बंद करा. तुमच्या आयुष्याचं भलं नाही होणार. विराट कोहलीनं कप जिंकला, आपण त्याचे चाहते आहोत म्हणून ठीक आहे, घरच्या घरी फटाके वाजवले, घरच्या घरी आनंदोत्सव साजरा केला, कुटुंबासोबत आनंदोत्सव साजरा केला, हे मी समजू शकतो. ह्याला चाहते पण म्हणता येऊ शकतं. अरे पण त्याने कप जिंकला, त्यांची वरात निघाली, थोडक्यात त्यांची काय मिरवणूक निघाली आणि त्याच्या सेलिब्रेशनला तुम्ही एवढे लोकसंख्येने गेलात तर शिस्तबद्ध तरी करा. स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्याची काळजी घ्या. अजिबात नाही. तिथं चेंगराचेंगरी करा. हे टी व्हीवर सुद्धा हे असे खेळाडू असेल त्यांची मिरवणूक एवढ्या सुस्पष्टपणे दिसते की तुम्हाला तिथे प्रत्यक्षात काहीच दिसणार नाही आणि दिसण्याची शक्यता पण नाही. तरी त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायचं आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण चेंगराचेंगरी करतो. त्यात काही लोकांचे मृत्यू होतात. म्हणजे काय चाललं आहे भारतामध्ये? काय चाललं आहे? मित्रांनो, आपण कसं वागायचं, काय करायचं आणि काय बघायचं? गांधीजींची 3 माकडं तुम्हाला आठवत असतील. काय चांगलं बोलायचं, वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही आणि वाईट पाहायचं नाही. आज या गांधीजींच्या 3 माकडांना आपण विसरत चाललो आहोत. आपण विसरत चाललेलो आहोत. हे कशावरून म्हणतो मी तुम्हाला बघितलं असेल. आपण भारतीय लोकांच्या, मी म्हटलं रिकामटेकडे लोक आहेत आणि खूप मोठ्या संख्येनं रिकामटेकडे आहेत. हे काय बेरोजगार वगैरे आहे असं नाही बरं. या देशामध्ये तुम्ही म्हणत असाल की बेरोजगारी खूप वाढले, तर मी स्पष्टपणे खोडून काढतो ही गोष्ट. बेरोजगारी वाढली असं कधी म्हणता येईल?
कुठे कामच मिळत नाही, कुठेच काम मिळत नाही, त्याला बेरोजगारी वाढली असं म्हणतात. शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत अशी अवस्था आहे. आणि ज्याला जगायचं आहे त्याला साहेबच व्हायला कशाला पाहिजे? मजुरीही करू शकतो, तो मजुरीही करू शकतो आणि पोट भरू शकतो. पण ज्याला पोट भरायचं नाही, फक्त आयुष्याबद्दल, सरकारबद्दल आणि सगळ्या गोष्टीबद्दल, स्वतःच्या नशिबावर ज्याला ब्लेम करायचं आहे ना, तो तेच आयुष्यभर करीत राहणार. आता हे बेरोजगारीचं तुमचं मी हे केलं. खूप अशा गोष्टी, मॅन पॉवर तिथे नाही आहे, पण ते कष्टाचं काम आपल्याला नको. मला डायरेक्ट, मी 4वी-5वी शिकलेला का असेना, पण मला साहेब व्हायचं आहे. तुम्हाला एक मित्रांनो प्रश्न सांगतो. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ज्यावेळी येत होता, तर त्यावेळी स्थानिकांचं आंदोलन सुरू होतं. त्या अणुऊर्जा प्रकल्पामुळे होणार प्रदूषणाविरोधात वगैरे वगैरे वगैरे. त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी अशी होती की स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. प्रकल्प कोकणात येतात त्यांना स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. ही मागणी बरोबरसुद्धा आहे. पण आता ह्या मी जास्त खोलात जात नाही, कारण ह्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ अगोदरच बनवला. शैक्षणिक संस्था, कोकणातल्या शैक्षणिक संस्था ज्या कोकणातल्या भूमिपुत्रांनीच काढलेल्या आहेत, पण त्याच्यात बाहेरच्या लोकांना घेतलेलं आहे. म्हणजे बोलायला झालं तर खूप आहेत मुद्दे, पण हा मुद्दा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे. पण बाहेरचा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे येऊन हे टाकते, तसंच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा शासनाचा प्रकल्प होता. त्यावेळी प्रमुख मागण्यांपैकी एक होता की स्थानिकांना रोजगार दिला जात नाही, किंवा दिला जातो तो खालच्या लेवलचा दिला जातो, म्हणजे कष्टकरी वर्ग. त्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना असा प्रश्न केला, मला सांगा, अणुऊर्जा प्रकल्प हा एक संवेदनशील विषय असतो. ज्या ठिकाणी साहेबाची नोकरी तुम्ही त्यातलं शिक्षणच घेतलेलं नाही, आणि तुम्हाला कशी दिली जाईल बरं? तुम्ही त्यातलं शिक्षण घ्या अणुऊर्जाशी संबंधित, मग तुमचा विचार केला जाईल. पण तुम्ही त्यातलं शिक्षण घेणार ना, तुम्ही कुठली तरी साधे ITI केलेले असणार किंवा कुठले तरी पॉलिटेक्निक केलेलं असणार. तुम्ही जर म्हटलात की मी भूमिपुत्र आहे, तर मला साहेब पदावर बसवा, असं कसं चालेल? तुम्हाला तरी पट्ट का सांगा. म्हणजे ज्याला गल्ला मोजता येत नाही, तुम्ही एखादा मित्रांनो धंदा टाकला आहे, एकदा व्यवसाय टाकला, हॉटेल वगैरे, एखादा माणूस आला की त्याला काही शिकला सवरलेलं नाही, त्याला पैसे पण मोजता येत नाही, आणि त्यानं जर अशी मागणी केली की मला गल्ल्यावर बसवा तरच मी कामाला येईल, नाही तर येणार नाही, मला काही काम करायचं नाही, तुम्ही म्हणाल का हो की बस म्हणू तिथं? नाही म्हण. तशीच गोष्ट आहे. म्हणजे आपलं ज्ञान सध्या कुठल्या पातळीवर किती खाली उतरलेलं आहे याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तसंच मी काही यूट्यूब चॅनल्स बघतो, त्यातलं लेडीज एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, जे नको दाखवायला पाहिजे ते असं दाखवतात की बापरे. त्यांचे चॅनलचे विषय काय असतात, म्हणजे सर्व लेडीजना मी गुंतवत नाही, परत सांगतो. काही लेडी खूप चांगलं काम करत आहेत, यूट्यूब चॅनलचा खूप चांगला वापर करत आहेत, ज्या माहिती द्यायला पाहिजे त्या देत आहेत. पण काही जणी सवंग लोकप्रियतेसाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी, वॉचिंग अवर्स मिळवण्यासाठी कुठल्याही पातळीवर उतरतात. कुठल्याही म्हणजे मध्यंतरी तर पुण्यामध्ये परस्परांना चपलेनं मारण्यापर्यंत मजल गेली होती, आणि त्याचाही व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर पडला. बायका बायकांनाच मारत आहेत. एवढंच नव्हे तर सध्या शारीरिक संबंध कसे करायचे इथपासून त्या प्रशिक्षण या गावातले असतील किंवा मध्यम शिकलेली बाई असेल ती द्यायला लागले. बरं, देण्याविषयी काय नाही, तुमचं नॉलेज आहे तर द्या, लोकांना वाटा. पण ते वाटण्यामागचा हेतू त्यांचा असा आहे की फक्त व्ह्यूज मिळवणं, 4-2 गोष्टी अशा फाजील त्याच्यात शब्द वापरून त्या सांगणं, जेणेकरून लोक चवीनं ऐकतील, असं काहीतरी करणं. स्वतःच्या कौटुंबिक गोष्टी त्या प्लॅटफॉर्मवर, यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर येऊन सांगणं, हे एवढं वाईट झालं आहे. आणि त्याला व्ह्यूज मिळतात सुद्धा, कारण जे आंबट शौकीन असतात ते ह्या गोष्टी त्यांना ऐकायला खूप आवडतात, आणि त्या पण लेडीजच्या तोंडून. हे इतक्या बेमालूमपणे चालू आहे आणि इतक्या उघडपणे चालू आहे, तर मला खरोखरच वाटतं पुढचा भारत कसा असेल. आणि आपण काय करतो? संस्कृती तर आपण कधीच मातीमोल केलेल्या आहेत. संस्कृती जपणं
म्हणजे ते पुरोगामी येतो. कोण समजतं तेवढं जपतं असं म्हणायचं. जे आपल्या संस्कृतीचा जग हेवा करतं, जगाला उत्सुकता आहे आपल्या संस्कृतीमध्ये येण्याची, संस्कृती बघण्याची, ती संस्कृती आपण मातीमोल करून टाकली. मातीमोल. यूट्यूबवर रिकाम टेकड्यांची काही कमी नाही आणि त्याचा फायदा या लेडीज उठवतात. बरं, हे व्हिडिओ जेंट्सने पण केलेत बरं, पण त्यांना काही एवढे फार व्ह्यूज मिळणार नाहीत, कारण ते असल्या घाणेरड्या गोष्टी जेंट्सच्या तोंडून ऐकण्यात काही मजा नसते. त्या लेडीजच्या तोंडून ऐकायला खूप भारी वाटतं, त्यामुळे त्यांना व्ह्यूज अगदी आरामात मिळतात. आता येऊया आपण बेंगलोरच्या या मूळ घटनेकडे. बेंगलोरची घटना जी झाली ती खूप दुःखदायक होती, पण अशी घटना पहिल्यांदाच घडली का हो? तर अजिबात नाही. मध्य प्रदेशमध्ये एक बाबा आले होते. आता मी त्या बाबांचं नाव घेत नाही. ते बाबा आले होते, त्यांचे एक प्रवचन की काहीतरी होतं, ते प्रत्यक्ष दर्शन सोहळा होता. तर ते जिवंत बाबा ह्याच्यासाठी म्हणतो की एखादा माणूस मेलेला आहे आणि त्याला बघायला जर अंत्यदर्शनासाठी गर्दी उसळली ते समजू शकतं, कारण त्याचा पुन्हा कधी दर्शन होणार नाही. तर ह्या भावाच्या दर्शनासाठी एवढी गर्दी उसळली की तिथे चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 100 लोक वारली होती. ही घटना अलीकडच्या 2-3 वर्षातली आहे. मध्यंतरी मला वाटतं गेल्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी असेल, IPL मुंबई इंडियन्स जिंकली होती आणि मुंबई इंडियन्सचा मिरवणूक सोहळा मुंबईमध्ये काढण्यात आलेला होता. सेलिब्रेशन होतं. त्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर आले की स्टेडियममध्ये बसायला जागा नव्हती. तिथे पण चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती, पण ती झाली नाही. आता चिन्नास्वामी स्टेडियमवर एवढी चेंगराचेंगरी व्हावी याला स्थानिक प्रशासनाचा नक्कीच दोष आहे. तिथल्या सरकारचं हे सुद्धा अपयश आहे की एवढा कार्यक्रम आपण आखतोय, कार्यक्रम आयोजित करतोय, तर त्याला किती गर्दी उसळेल. गर्दी उसळली तर आपल्या इकडे सुरक्षा पॉवर काय आहे? सुरक्षा पॉवर आहे का? बरं, जिथं आपण हा आयोजित करतोय तिथला रस्ते हे खूप रुंद आहेत का? तिथे कुठे गल्लीबोळात असं हे नाही ना की खूप चिंचोळा भाग आहे वगैरे, असं तर नाही ना की जिथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता जास्त असते. बरं, तिथे किती अधिकारी नेमलेत, पोलीस किती नेमलेत सुरक्षेसाठी, तर याचा काहीसुद्धा मागमूस प्रशासनानं घेतला नाही आणि शासनाने विचारला नाही. चला, आमच्या कुठलाही कार्यक्रम आयोजित करा. अहो, साध्या गल्लीतून मिरवणूक काढायची असली तरी पोलिसांची परवानगी लागते आणि ह्या एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करतो त्याला कुठल्या गुप्तचर यंत्रणा नावाची आपल्याकडे यंत्रणा आहे पोलिसांची, त्यांना बरोबर माहिती राहतं. त्या गुप्तचर यंत्रणा त्यांना माहिती राहतं की किती संख्येने लोक याच्यासाठी येऊ शकतात. त्या दृष्टीनं ते सुरक्षा यंत्रणेला सावध करतं की एवढी सुरक्षा तिथे ठेवली पाहिजे. तर ती गुप्तचर यंत्रणा कुठे काय काम करते ते आता माहीत नाही, पण एवढी मोठी गर्दी उसळली आणि त्याचा कोणालाही पायपोस नाही. आता स्टेडियमवर एवढी गर्दी उसळली, नंतर त्याच्यात लोक मारली गेली, लोक मेली का, खूपशी जखमी आहेत, अजून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं आहे. हे सगळं केल्यावर TV चॅनलवाले जागरूक झाले, सुरक्षा यंत्रणा जागरूक झाली, शासन जागरूक झालं आणि प्रशासन बी जागरूक झालं. आता जागरूक होऊन त्या मेलेल्यांचे प्राण थोडीच परत येणार आहेत. आता द्या त्यांना मदत. 10 लाख रुपये मेलेल्यांना, खूप मोठं शौर्य गाजवलं त्यांनी, त्यामुळे त्यांना मदत द्या. आणि सरकार तिजोरी काय जनतेच्याच पैशाने भरलेले असते, ती देऊन टाकायची, ह्याच्यावर उधळत जायची. म्हणजे आपल्यासारखे निर्लज्ज प्रेक्षक ज्यांना लाज, लज्जा, अब्रू, शरम काहीसुद्धा नाही आणि कामधंदे तर अजिबातच नाही, त्यांचं पोट कोण भरतं ते देवाला ठाऊक, असे रिकाम टेकडे लोक भारतामध्ये खरंच खूप मोठ्या संख्येनं वाढलेले आहेत. आणि त्याला बेरोजगारी हा अजिबात कारण मी म्हणणार नाही. असे बिंडोकाचे, असे आपल्या शिक्षण पद्धती अशा बिंडोक लोकांची पैदास वाढवते, हे आपल्या शिक्षण पद्धतीचं मोठं दुर्दैव आहे. या शिक्षण पद्धतीनं इतिहास शिकवला नाही तर चालेल, गणित शिकवलं नाही तर चालेल, पण आयुष्य कसं जगायचं याचं गणित खरोखरच या शिक्षण पद्धतीनं आजच्या लोकांना, विशेष करून भारतीयांना शिकवण्याची गरज आहे. मित्र हो, परदेशातसुद्धा ॲक्टर असतील, प्लेयर्स असतील, हे खूप लोकप्रिय आहेत, पण ते हातचं सोडून त्यांच्या मागून धावत नाही. कुठे चेंगराचेंगरी झाल्याचं अमेरिका, जे विकसनशील देश आहेत, अमेरिका असेल, नंतर रशिया असेल,
नंतर जपान असेल, हे कुठे चेंगराचेंगरी झाले वगैरे बघताय का? ब्राझील असेल, ब्राझीलमध्ये फुटबॉल मोठ्या संख्येनं खेळला जातो. प्रचंड लोकप्रिय असा हा खेळ आहे. ब्राझीलचे एक दिग्गज खेळाडू जे जगप्रसिद्ध आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे फुटबॉल हा एक नंबरचा खेळ आहे क्रिकेटपेक्षा सुद्धा. क्रिकेट हा महसूलच्या बाबतीत खूप जास्त संख्येनं मोठा असला तरी फुटबॉलचे चाहते प्रचंड जगभरात पसरलेले आहेत. तिथे क्रिकेटचे चाहतेसुद्धा एवढे नाही. तर अशा मोठ्या खेळातला एक प्रचंड लोकप्रिय खेळाडू, त्या खेळाडूसाठी गर्दी एवढी उसळत नाही ब्राझीलमध्ये, तेवढी आपल्या भारतात उसळते. कुठे बघा ना, कुठे चेंगराचेंगरी परदेशात अशा लोकांच्या मिरवणुकीसाठी झालेली असं दिसते का? अशी लोकांची मिरवणूक तर निघते का? त्यांचं एक सेलिब्रेशन राहतं, झालं. म्हणजे आपण कुठल्या दिशेने चाललो आहे याचं खरंच मोजमाप करण्याची गरज आहे. आपण काय करतो, कसं वागतो, आपण शिकलो काय, त्या शिक्षणाचा उपयोग आपण वागण्यासाठी करणार आहोत का, याचा कधीतरी प्रत्येकानं, विशेष करून ह्या अशा रिकामटेकड्या लोकांनी करण्याची गरज आहे. काही लोकांचे कसे माहिती आहे का, बापजात्याने खूप संपत्ती कमवलेली आहे. त्यांना लहानपणीच ज्यावेळी इतर गरिबांना, मध्यमवर्गीय मुलांना 5 रुपये पॉकेट मनी मिळायचा, त्यावेळी ह्यांना 100 रुपये मिळत होता. मग पोरगं लाडावून गेलं, मग अजून लाडावलेच आहे ते. अशी लोकं ह्याच्यात तर खूपच भरणा केलेली असते. तुम्ही बघताय होती या गोष्टी. अशी लोकं तर ह्याच्यामध्ये, अशा जे आता कोण परवा हे झाले त्याच्यात अशी लोकं खूप तुम्हाला सापडतील. कामधंदा किंवा काय याची सगळी काय बेरोजगार होती असं नाही बरं. कामधंदा सोडूनही आलेली लोकं आहेत, कारण त्यांना कामाची काय पडलेली नाही. ह्या गोष्टीची पडलेली आहे. विराट कोहलीची मिरवणूक नाही निघाली तर हे उपाशी राहतील. अरे सेलिब्रेशन असावं. मरेपर्यंत आपण मरू एवढं मोठं सेलिब्रेशन नका करू. आता आपलं आयुष्य किंवा आपला जीव हे स्वस्त झालं आहे, ह्याचं आणखी एक उदाहरण. आत्महत्या किती मोठ्या संख्येने वाढल्या आहेत. आत्महत्या किती मोठ्या संख्येने वाढल्या. शेतकरी आत्महत्या तर असं भासवलं जातं की साले विदर्भ आणि मराठवाड्यातच शेतकऱ्यांना खूप दुःख. तर कोकणातल्या शेतकऱ्यांच्या कधीतरी मुलाखती जाऊन घ्या. तुम्ही लोक का आत्महत्या करीत नाही हे त्यांना विचारा. कोकणातल्या शेतकऱ्यांचं अर्थार्जन हे हापूस आणि काजूवर असतं. तुम्ही आज पाहता, तुम्हाला माहिती असेल कदाचित किंवा माहीत नसेल तर माहीत करून घ्या. तुमच्याकडची पिकं आहेत ना इतर विदर्भ मराठवाड्यातली, तिथे समजा पाऊस पडला नाही तर ती करपून जातात. समजा पाऊस ढगाळ वातावरण झालं तर त्याच्यावर काही फार इफेक्ट होत नाही. पण हापूस हे फळ असं आहे, नुसतं ढगाळ वातावरण जरी झालं ना, पाऊस पडायला पण नको, ढगाळ वातावरण, तर त्याची प्रतवारी घसरते. त्याचा 1200-1300 रुपये असलेला भाव डायरेक्ट 500-700 रुपयावर येतो. तो कॅनिंगच्या लायकीचा राहतो आंबा मग ढगाळ वातावरणामुळे एवढं नुकसान होतं. आता कॅनिंगला तर 200-300, 100-150 रुपये किलो या ह्यानं जातात. हापूस असतात ते. आणि त्याचा मुख्य रेट असतो तो 1200-1500 रुपये असा असतो. त्या ठिकाणी त्याला फक्त 150-100 रुपये असा भाव मिळतो. म्हणून ते लोक आत्महत्या करतात का हो? अजिबात करीत नाही. कुठे सांगताना बघितले? पेपरात फक्त बातमी येते हापूसचं नुकसान झालं वगैरे. अशी कुठे रड लावताना बघितले का हो? तर अजिबात नाही बघितले. मग इकडे शेतकरी आत्महत्या होतात कशा? आत्महत्या भासवल्या जातात मित्रांनो. त्या माणसानं केलेली असते आत्महत्या वेगळ्याच कारणासाठी. पण तो शेतकरी असला की त्याची आत्महत्या शेतकरी कारणातून झाली, शेतीच्या कारणातून झाली, कर्जाच्या कारणातून झाली असं भासवलं जातं आणि संख्या फुगवली जाते. तर विषय तो नाही आहे. विवाहित्यांच्या आत्महत्या बघा. विवाहित्यांपुढे काय प्रश्न नाही. एवढा कायदा सोपा झालेला आहे, तुमच्या जगण्याच्या पद्धती एवढ्या कायद्यानं सोप्या केलेल्या आहेत, तरीसुद्धा आत्महत्या काय व्हायच्या थांबत नाही. याला कारण काय माहिती आहे का? तुमचं मन कणखर नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जीव, मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे, खूप स्वस्त आहे. तुमचा जीव खूप स्वस्त आहे. त्याला जगण्याची किंमतच कळली नाही असं मी म्हणेन मित्रांनो. त्यामुळे बघा, मन कणखर ठेवा आणि या असल्या सेलिब्रेशनच्या नालायकी उद्योगामागे जाऊ नका. जे लोक असं काहीतरी घाणेरडं बोलतात, त्याला यूट्यूबचं बोलतो बरं मी, यूट्यूबवर येऊन निर्लज्जपणानं संस्कृती पायदळी तुडवून
आणि जे घाणेरडे कृत्य फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी करतात, म्हणजे बाई असो की पुरुष असो, त्यांना एकही व्ह्यूज मिळू देऊ नका. एकही व्ह्यूज मिळू देऊ नका. तुम्ही म्हणा, तुम्हाला तर थंबनेलवरनं कळतं की काय असेल त्याच्यात, आणि व्ह्यूज मिळाला समजा तुमचा एक, तर अजिबात पुढे वॉचिंग अवर्स वाढवू नका त्यांचे, अशा लोकांचे. तरच अशी लोकं थांबतील हे असं काही करण्यापासून. नाही तर आपणच आंबट शौकीन झालो. तर ही लोकं आता यूट्यूबने अश्लीलतेचा एक हे केलेला आहे, क्रायटेरिया ठरवलेला आहे. त्यामुळे हे फार अश्लीलतेमध्ये जात नाही, तरी ते खूपच अश्लील असतात. पण यूट्यूबच्या क्रायटेरियामध्ये ते कदाचित बसत असेल. नाही तर ह्या लोकांनी, ह्या महिलांनी स्वतःचं सगळं सोडूनसुद्धा दाखवलं असतं व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि वॉचिंग अवर्स मिळवण्यासाठी. हे आपलं सध्याचं जीवन आहे. आपण कुठे चाललो आहे बघा, होतो कुठे बघा आणि आलो आहे कुठे बघा. मित्रहो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.